छान पालखीचं दर्शन आज परत सकाळी मी हॉटेलवर बसलेली आहे. चला, डिसेंबर आणि जानेवारी महिना म्हटला का शिर्डीच्या पालख्या येत असतात बरं का ताईंनो, दादांनो. तर कधी शिर्डीला आले पायी तर आपल्या हॉटेलला नक्की भेट द्या. आणि बघा अशी पायी येत असतात. इथं आपलं हॉटेल आहे. चला, सगळ्यांना शुभ सकाळ. आज आहे शनिवार. गाडी गेली, आवाज आला जोरात. आणि चला, सगळ्यांना शुभ सकाळ. तर आता घरी जाणार आहे मी जरा वेळाने, पण छान अशी रेसिपी शेअर करायची तुमच्याशी. संक्रांत स्पेशल तीळ शेंगदाण्याचे लाडू. चला, हा नाशिककडनं येणारा रस्ता आहे आणि इकडं शिर्डीला जातो. शिर्डी नगर राहता कोपरगाव असं भरपूर आहे इकडं. मग नंतर बायपास झालेले भरपूर. चला, शिर्डीच्या पालख्या चालू आहे. डिसेंबर आणि जानेवारी महिना म्हटला का खूप गर्दी आहे हायवेला. छान पालख्या येतात. चला, मी चालले आता घरी. मोठा मुलगा थांबणार आहे थोडा वेळ, मग मी जाणार आहे घरी. छान रेसिपी म्हटलं तुमच्याशी शेअर करू. भाजून घेते. चला, इथं घेतलंय मी पाऊण वाटी तीळ. तर हे गावठी तीळ आहे, त्याचा थोडा कलर हे येतो बरं का असं. तर इथं पाऊण वाटी तीळ, पाऊण वाटीच गूळ घेतला आहे आणि पाऊण वाटी शेंगदाणे भाजून त्याचे थोडे टरखलं काढून घेतले, थोडे याचे राहू दिले. तर टरखलांमध्ये पण प्रोटीन असतं. आणि इथं आपल्याला लागणार आहे जायफळ पूड. तर गुळाच्या पदार्थांना जायफळ पूड वापरायची आणि साखरेच्या पदार्थांना वेलची पूड वापरायची. भाजून घेते मी. थोडा तडतड आवाज यायला लागला का असं फिरवत राहायचं, म्हणजे उडणार नाही जास्त. तर आवाज यायला लागला आणि म्हणजे भाजले का छान खरपूस वास पण येतो. तीळ काढून घेते. कलर छान आला तिळाचा. इथं 1 चमचा मी तूप घेतलंय. गूळ टाकून घ्यायचा आहे. पोहे खायचे. 2 चमचे मी पाणी घेतलंय. इथे ना मी असे शेंगदाणे दळून घेतले. तर बाकीचे राहू दिले सगळं. लाडूमध्ये आले का छान लागतील खायला. चला, इथं पाक चेक केला मी, तर झालेला आहे पाक. गोळी तयार झाली की पाक बघा झालेला आहे. इथं पाक जायफळ पूड टाकून घेते मी आता. कूट घ्यायचं आणि छान लाडू आता याचे छान सॉफ्ट लाडू बांधून घ्यायचे. थोडा तुपाचा हात लावायचा किंवा पाण्याचा. चला, इथं आता आपलं बॅटर झालेलं आहे. इथं काढून घेते मी. आता पाण्याचा किंवा तुपाचा हात लावून छोटे छोटे लाडू बांधून घेणार आहे मी. पिक्चर ये इथं बॅटर थोडं हे झालं का पाण्याचा हात लावून छान लाडू बांधून घ्यायचे. तर मी छोटे छोटेच बांधते. चला, आता याच प्रकारे आपल्याला लाडू करून घ्यायचे
आणि शेंगदाणे थोडे अर्धवट ठेवायचे बरं का, म्हणजे थोडे सगट ठेवायचे. तर बघा असे छान दिसतात, मस्त काजूसारखे. आणि पौष्टिक हे लाडू नक्की मुलांसाठी करा. संक्रांत येते तर संक्रांत स्पेशल छान लाडू. चला आता याच प्रकारे मी करून घेणार आहे सगळे. चला इथं झालेले आहेत लाडू. तर कसे झाले कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि रेसिपी आवडली असेल तर करून बघा. तर खूप छान झाले. आणि असे आधीमध्ये असे शेंगदाणे दिसतात, छान वाटतात. चला थोडं तूप वापरायचं म्हणजे नरम होतात लाडू. तर नक्की करून बघा ह्या संक्रांतीला. तर चला संक्रांती स्पेशल छान लाडू दिले. आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा.